नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। गोटुंबे आखाडा येथे मतदान केंद्राबाहेर फटाके वाजवल्यानं काही काळ तणाव। फटाके फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची रावसाहेब खेवरे यांची मागणी। राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे 23 एप्रिल रोजी राहुरी विधानसभेची पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर सायंकाळी 6:15 वाजेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर एका पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस तसेच अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांसमोर फटाके फोडल्यानं परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। फटाके फोडणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी चित्रीकरण करण्यास सुरुवात केली असता त्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेरून पळ काढला। यामुळे काही काळ प्रशासनाची तारांबळ उडाली। अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्या कार्यकर्त्यांसमोर फटाके फोडल्यानं घटनेची माहिती मिळताच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला या घटनेचा जाब विचारलाय व संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची ठाम मागणी त्यांनी केली। फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मतदान पेट्या हलवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतल्यानं काही काळ वातावरण अधिकच तापलं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत केंद्रीय सशस्त्र दलाचे पथक, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलीस व निवडणूक प्रशासनानं संयमानं परिस्थिती हाताळत फटाके फोडणारी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन देत अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं। यानंतर रात्री उशिरा कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान पेट्या सुरक्षितपणे हलविण्यात आल्या। पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे संभाव्य अनुचित घटना टळली असून परिसरातील परिस्थिती लवकरच सुरळीत झाली। दरम्यान निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत का मतदान केंद्राबाहेर फटाके फोडलेल्या या घटनेबाबत निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं। SR24 न्यूज राहुरी। आमचा एखादा कार्यकर्ता नादला का कुणी काही बोललं का? निवडणुकीच्या पद्धती या पद्धतीने निवडणूक आणि यांना एकदा तरी धडा शिकावा लागेल ना, नाही तर वारंवार हे तेच करीत बसतील। आता एकदा धडा शिकवा, दोनदा त्यांना जाऊन येऊ द्या, कोर्ट पाहू द्या, कचेरी पाहू द्या, त्याच्यानंतर ठिकाणाला येतील ते। या पद्धतीने वागणार नाही, तुम्हाला त्रास नाही ना आम्हाला त्रास। त्यांचे गुन्हे दाखल करा, आम्ही तुम्हाला नाव देतो। नाही, गुन्हे तर दाखल करावं लागेल, नाही तर मग मी जर इथं बसलो तर तुम्हाला पीटी काही तुम्ही जर गुन्हा दाखल करीत असाल तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा, कारण आमचा विश्वास यंत्रणेवर 100% आहे। कोणाबद्दल आम्ही तक्रार केली नाही किंवा तक्रार नाही आमची, पण ह्या पद्धतीने जात असेल तर मात्र मग कारवाई झाली पाहिजे। नाही तर मग कोण यायचे, तुमचे निवडणुकीचे मोठे अधिकारी येऊ द्या, कुठले डिपार्टमेंटचे येऊ द्या, पोलीस डिपार्टमेंटचे येऊ द्या, तहसीलदार येऊ द्या, तोपर्यंत तुम्ही काही हलू नका। जर होत नसेल तुमच्याकडे आणि तुम्ही जर आश्वासन दिलं करणार हे आम्ही निघून जातो, यांनाही सांगतो सोडून द्यावी। नाही ना, तोपर्यंत गुन्हा दाखल करा। दाखल करायला वेळ लागणार नाही। आज झालेल्या घटनेबद्दल काय सांगू? आणि आता ही घटना अत्यंत वाईट आहे, म्हणजे निंदनीय घटना आहे। कारण मतदान होत होतं, पेट्या पॅक होणार होत्या, डिपार्टमेंटचे लोक इथं होते, निवडणुकीचे अधिकारी इथं होते, असे असताना इथं आणून फटाकडे वाजवणारी ही अवलाद काय मला पटलेली नाही आणि अशी अवलाद आमचे लोक सहन करणार नाही। परंतु झालंय काय की गालबोट लागू नये म्हणून मी सगळ्याला शांततेत राहावा, सगळ्याला विनंती केली की इथं काहीच करायचं नाही आपल्याला, जे झालंय ते झालंय, मात्र हे वारंवार होऊ नये म्हणून अशा लोकांना एकदा धडा भेटला पाहिजे की पुढे बुळबुळ होणार नाही, वळवळ होणार नाही। त्या पद्धतीने मी डिपार्टमेंटशी बोलून त्यांचा बंदोबस्त करतो। तुम्ही कुणीच काही करायचं नाही, मी उमेदवार म्हणून मी बंदोबस्त करायला तयार आहे।